इंद्राचं अवनीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्याला नोकरी लागायला अजून वेळ होता, पण ती थांबायला तयार नव्हती. तो तिला थोडा वेळ मागत होता, पण शेवटी ती त्याला सोडून गेलीच. तो सतत तिला आठवून आठवून रडायचा. प्रेम, विश्वास, भावना या सर्व गोष्टींवरचा त्याचा विश्वास उडाला होता. खूप दिवस त्याने तिची वाट बघितली. त्याला अपेक्षा होती की एखाद्या दिवशी ती त्याला कॉल करल, मॅसेज तरी करल, पण तिने त्याच्याकडे मागे वळून बघितलंच नाही. या गोष्टीला आता पूर्ण 2 वर्ष उलटून गेली होती आणि त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. घरचे आणि नातेवाईक सतत त्याच्या लग्नाच्या मागे लागलेले, पण तो सर्वांकडे दुर्लक्ष करायचा. एक दिवस त्याच्या आईवडिलांनी त्याला काहीही न सांगता मुलीकडच्यांना घरी बोलवलं. तो त्याच्या नोकरीसाठी बाहेर गेला होता. तो आता एका चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. तो ऑफिसमधून घरी येताच त्याला घरी पाहुणे दिसले. सगळे समोर असल्याने तो टाळाटाळ न करता गप्पच बसला. अन घरच्यांच्या आग्रहामुळे तो तिला भेटायला बाहेर जाण्यासाठी रेडी होतो. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरतं, तर तिला नकार कसा द्यायचा याचाच विचार तो रात्रभर करत असतो. दुसऱ्या दिवशी तो तिला न भेटण्यासाठी कारणे शोधतो, परंतु आईवडिलांच्या आग्रहामुळे तो 4 वाजता तिला भेटण्यासाठी निघतो. तर त्याला पहिल्या दिवसांची आठवण येते. तो खूपच इमोशनल होतो. त्याला तिची खूप जास्त आठवण येत असते, परंतु इच्छा नसतानाही आईवडिलांनी निवडलेल्या मुलीला तो भेटण्यासाठी निघतो आणि ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. परंतु तो ज्या मुलीला भेटायला आलेला असतो तिचं नावही त्याला माहिती नसतं. थोडा वेळ बाहेरच तो थांबतो. त्यानंतर तो आतमध्ये जाऊन एका टेबलवर बसतो. तो खूपच जास्त नर्वस असतो आणि त्याला टेन्शन असतं आता तिला ओळखायचं कसं आणि भेट होणार कशी. तितक्यातच त्याला आवाज येतो, इंद्रा. तर त्याला तो आवाज ओळखीचा वाटतो. तो लगेच मागे वळून बघतो, तर त्याला अवनी दिसते. तिला बघून त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघतात. काही वेळाने इंद्रा तिला विचारतो, अवनी तू कुठे होतीस आणि आज तू इकडे काय करतेस. तर अवनी शांतच असते. तर इंद्रा पुन्हा विचारतो, अवनी तू इकडे काय करते. अवनी त्याला चेअरवर बसायला सांगते आणि तीही बसते आणि त्याला पाणी देत सांगते, इंद्रा मी आज इथे एका मुलाला भेटायला आले. तर इंद्रा विचारतो, लग्नासाठी का. तर अवनी हो बोलते. हे ऐकून इंद्रा खूपच खुश होतो आणि विचारतो, अवनी तू अजून लग्न केलं नाहीस. तर तीही नाही बोलते. तर इंद्रा तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला विचारतो, तू एवढ्या दिवस कुठे होतीस. अवनी सांगते, मी माझ्या नातेवाईकांकडे होते. माझ्या घरच्यांना माझं कॉलेजमध्ये अफेअर आहे असं समजलं होतं, तर त्यांनी मला तिकडे पाठवलं. तर त्या दोघांना पहिले दिवस आठवू लागतात. इंद्रा बोलतो, अवनी तू 2 वर्षात मला एकदाही हे सगळं का सांगितलं नाहीस. तर अवनी बोलते, माझ्या बाबांनी कोणाशी बोलण्यासाठी मोबाईल वापरण्यासाठी बंदी घातली होती असं ती सर्व काही इंद्राला सांगू लागते. काही वेळाने अवनी इंद्राला बोलते, इंद्रा पण तू इथे काय करतोय. तर इंद्राला आठवतं आपण इथे एका मुलीला भेटायला आलोय आणि तो आजूबाजूला बघू लागतो. तेव्हाच अवनीही म्हणते, मीही इथे एका मुलालाच भेटायला आले, पण मला त्याचं नावही माहीत नाही आणि मुलगाही बघितलेला नाही. तेव्हा इंद्रा तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, सेम कंडिशन. अवनी म्हणते, काय. तर इंद्रा सांगतो, मलाही त्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी घरच्यांच्या आग्रहामुळे इथे आलोय. तर अवनी म्हणते, मी पण. आणि दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. तर इंद्रा बोलतो, अवनी 1 मिनिट, मी माझ्या आईला कॉल करून विचारतो. तर तो आईला कॉल करत मुलीचं नाव विचारतो. तर आई सांगते, अवनी. ते ऐकून इंद्र लगेच फोन कट करतो आणि अवनीला मिठी मारतो. अवनीला काय झालंय कळत नसतं. ती विचारते, इंद्रा काय झालंय. तर इंद्रा सांगतो, अवनी तू आज ज्या मुलाला भेटायला आली ना तो मीच आहे. हे ऐकून अवनीलाही खूपच आनंद होतो. ती लगेच इंद्राला मिठी मारते आणि दोघेही रडू लागतात, कारण त्यांनी दोघांनीही आपण परत एक होऊ असं स्वप्नही बघितलेलं नव्हतं. ते खूपच खुश होतात आणि आनंदाने एकमेकांकडे बघतच राहतात. त्यानंतर दोघेही एवढ्या दिवस काही कॉन्टॅक्ट का केला नाही म्हणून एकमेकांवर रागवतात आणि प्रेमाने गप्पा मारू लागतात आणि दोघेही घरच्यांना फोन करून लग्नाचा होकार कळवतात. घरचेही खुश होतात आणि काही दिवसातच त्यांचं लग्न लावून देतात. फायनली 5 वर्षांचं प्रेम 2 वर्ष बाजूला राहूनही सक्सेस झालं.